निवडणुकीच्या वेळी समीर भुजबळ यांच्या उमेदवारीवरून वाद सुरू झालेला आता त्यांना अजित पवार पुन्हा पक्षात घेणार की नाही यावरून वाद सुरू झाला आहे। छगन भुजबळ आणि सुहास कांदे यांच्यामध्ये चांगलीच जुंपली। समीर भुजबळने लढायचं ठरवलं त्यावेळी मी त्याला सांगितलं की तुला लढायचं असेल तर तू राजीनामा देऊन टाक। नाशिकच्या याच्यावर सुद्धा जे आहे ते काही बॅनर बिनर असतात त्याच्यावर सुद्धा त्याचा फोटो छापला। आता याचा अर्थ सरळ आहे की त्याचा राजीनामा स्वीकारला गेला नाही। आता आमचा इंटरनल प्रश्न आहे की आपण एखाद्याला हुसकतो तरी ते आपल्याकडे येतं। म्हणजे हे हुसकलेला लाचार असलेला हा प्राणी आहे, याला पक्षात घेतलेलं पण नाहीये आणि याला पक्ष स्वीकारणार सुद्धा नाहीये। त्यावेळेस मी आदरणीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी, आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडे मी त्यावेळेस तक्रार केली होती। त्यावेळेस माझ्या समोर अजितदादांना त्यांनी विचारलं होतं। अजितदादांनी आम्हाला असं सांगितलं होतं की मी त्याची पक्षामधून हकालपट्टी केलेली आहे, त्यांनी दिलेले राजीनामे स्वीकारलेले आहेत। त्याच्यामुळे आतापर्यंत तरी जे विरोधात उभे होते त्यांना स्वीकारण्याची कुठलीही महायुतीमध्ये पॉलिसी ठरलेली नाही। म्हणून समीर भुजबळ हा हकाललेला प्राणी